नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासाला वेलवर्गीय भाजीपाल्याची काही पिकं बघितलेली आहेत. त्यावर पडणाऱ्या किडी आणि रोग याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये घोसावळी, पडवळ, दोडका, त्याच पद्धतीने दुधी भोपळा यावरील किडी आणि रोग, त्याची लक्षणे, त्यामुळे होणारं नुकसान आणि त्यावरती करावयाच्या उपाययोजना पाहिलेल्या आहेत. तसंच तांबडा भोपळा यावर पडणाऱ्या किडींचाही आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यातील रोग आपले राहिलेले आहे. तरीही ओझरताच पाहूया. तर तांबडा भोपळा या भाजीपालावर्गीय किंवा वेलवर्गीय पिकावरती मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही मावा कीड भोपळ्याच्या शेंड्यामधील पानामधील रस शोषून घेते. आपल्या शरीरावाटे मधासारखा चिकट द्रव बाहेर फेकते. त्याच्यावरती काळी बुरशी वाढते आणि कोळशी नावाचा रोग होतो. निश्चितच पानं शेंडे काळे पडल्यामुळं अन्न निर्मिती किंवा गर्भग्रहण प्रक्रिया मंदावली जाते. झाडांची वाढ, फळधारणा, फळांची वाढ यावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून या मावा किडीच्या नियंत्रणासाठी आपण ऑक्सिडिमेटॉन मिथाईल हे कीटकनाशक 10 मिली घ्यायचं आहे. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण तांबड्या भोपळ्यावरती किंवा या पिकावरती करायची आहे. त्यानंतर दुसरी कीड आहे तांबड्या भोपळ्यावरील, ती म्हणजे फळमाशी. तर ही फळमाशी काय करते? फळाच्या पृष्ठभागावरती अंडी घालते. त्या अंड्यातून अळ्या बाहेर येतात, फळाला बारीक छिद्र पाडून त्यामध्ये प्रवेश करतात, आतील गरावरती उपजीविका करतात. त्याच पद्धतीने त्या अळ्या आतच त्या फळामध्ये आपली विष्ठा टाकतात. अशी फळं सडतात आणि परिणामतः उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून या फळमाशीच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तर त्याच्यातील पहिला उपाय म्हणजे बाग स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. जे काही काडी कचरा, धसकट किंवा जे आपण तण काढून टाकलेलं आहे, तर असं शेतामध्ये न टाकता आपण बाग स्वच्छ ठेवायची आहे किंवा हा प्लॉट स्वच्छ ठेवायचा आहे. त्याच पद्धतीने फळमाशीचा प्रादुर्भाव झालेली म्हणजे कीडग्रस्त जी फळं आहेत ती आपण इतरत्र किंवा बांधावर न टाकता शेतामध्ये खड्डा खणून किंवा जाळून त्या फळांचा नायनाट करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने मेलेथिऑन 50% तीव्रतेचं 500 मिली घ्या. त्याच्यामध्ये 5 किलो गूळ टाकायचा आहे आणि हे 500 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि या द्रावणाची फवारणी आपण तांबड्या भोपळ्यावरती करून फळमाशीचं नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीने रक्षक सापळ्यांचा वापरही करून जे या प्लॉटमध्ये रक्षक सापळे बसवून निश्चितच या फळमाशीचे जे पतंग आहेत ते त्याच्यामध्ये आकर्षित होतात आणि त्या फळमाशीचा प्रादुर्भाव किंवा नुकसान जे होणार आहे ते आपल्याला टाळता येतं. त्यानंतर तिसरी कीड आहे मित्रांनो तांबड्या भोपळ्यावरील, म्हणजे तांबडे भुंगेरे. तर हे भुंगेरे रंगानं तांबडे असतात आणि रस शोषून घेतात, म्हणून त्याला तांबडे भुंगेरे असं म्हटलेलं आहे. तर या तांबडे भुंगेऱ्यामुळे निश्चितच झाडाची जी पानं आहेत, शेंडे आहेत, ते कोमेजलेले किंवा सुकलेले दिसून येतात. त्याच्यामुळे झाडाच्या वाढीवर किंवा वेलीच्या वाढीवरती फळधारणा आणि फळवाढ यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून या तांबड्या भुंगेऱ्यासाठी आपण नियंत्रणाच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. पहिला उपाय आहे तो म्हणजे हे तांबडे भुंगेरे आपण चिमट्याच्या किंवा हातांच्या साह्यानं गोळा करून किंवा वेचून त्यांचा नायनाट करण्याची आवश्यकता आहे. तसंच या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच 5% निंबोळी अर्काची फवारणी ही तांबडा भोपळा या पिकावरती करून या किडीचा नायनाट करू शकतो. किंवा नीमतेल हेही आपण 20 मिली घेऊन ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून या नीमतेलाच्या द्रावणाची फवारणी तांबड्या भोपळाच्या वेलीवरती किंवा प्लॉटवरती करून या तांबड्या भुंगेऱ्याचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर या तांबड्या भोपळ्यावरती पडणाऱ्या रोग आपण त्याचा अभ्यास करूया. पहिला रोग आहे केवडा रोग. तर हा मित्रांनो बुरशीजन्य रोग आहे. सुडोपेरोनोस्पोरा कुबेन्सिस या बुरशीमुळे या केवडा रोगाचा प्रादुर्भाव तांबड्या भोपळ्यावरती झालेला दिसून येतो. निश्चितच पानं जी आहेत ती पिवळी पडतात, नंतर वाळून जातात आणि परिणामतः झाडाच्या वाढीवरही परिणाम होतो. झाडानंतर वाळून जातात किंवा हलकी होतात आणि निश्चितच त्याला फुलं आणि फळधारणा होत नाही. म्हणून या केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपण उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. प्रति 1 किलो बियाला मेटेलेक झील 35%
तीव्रतेचं बुरशीनाशक 6 ते 7 ग्रॅम घ्यायचं आहे आणि 1 किलो तांबड्या भोपळ्याच्या बियाला चोळून किंवा बीज प्रक्रिया करून अशा बियांची नंतर आपण टोकन करायचे आहे. त्याच पद्धतीने या रोगाचा म्हणजे केवडा रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला झालेला दिसून आला तर मॅन्कोझेब किंवा क्लोरोथॅलोनिल किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशक कॉपर ऑक्झिक्लोराईड हे 25 ग्रॅम घ्यायचं आहे. कुठले एक बुरशीनाशक ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण भोपळा पिकावरती किंवा त्या प्लॉटवरती फवारणी करून या केवडा रोगाचं नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीने या रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला प्लॉटवरती दिसून येत असेल तर मेटेलॅक्झिल MZ72 हे बुरशीनाशक 25 ग्रॅम घ्या किंवा हेसेटिल हे बुरशीनाशक 20 ग्रॅम घ्या, जे दोन्हीपैकी कुठलंही एक. आणि त्याच्यामध्ये आपण नंतर मॅन्कोझेब हे बुरशीनाशक 20 ग्रॅम मिसळायचं आहे. तसंच अझोक्झिस्ट्रॉबिन हेही बुरशीनाशक आपण 10 मिली मिसळायचं आहे. आणि एकूणच या संयुक्त औषधं जी आहेत तिन्ही प्रकारची ती आपण 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून अशा संयुक्त द्रावणाची फवारणी तांबड्या भोपळ्यावरती करून या केवड्या रोगाचं नियंत्रण करू शकतो आपण. त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा रोग आहे तांबड्या भोपळ्यावरील, तो म्हणजे भुरी रोग. निश्चितच मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त वेलवर्गीय पिकावरती झालेला दिसून येतो किंवा भुरी रोग कुठल्या पिकावरती पडतो किंवा वेलवर्गीय पिकावरील प्रमुख रोग कुठला आहे, तर भुरी रोग हे उत्तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या भुरी रोगामध्ये काय होतं तर या तांबड्या भोपळ्याच्या पानावरती आपल्याला पाठीमागं आणि वरून पांढरी बुरशी वाढलेली दिसून येते. आणि निश्चितच जास्त जर प्रादुर्भाव झाला तर ही बुरशी पानावरून पानाच्या देठावरती, वेलीवरती आणि पुन्हा फळावरती सुद्धा ती फैलावलेली किंवा पसरलेली दिसून येते. निश्चितच खूपच प्रादुर्भाव झाला तर पानं वाळून जातात. त्याच्यामुळे निश्चितच अन्ननिर्मिती, झाडाची वाढ, फुलधारणा, फळधारणा, फळाची वाढ अशा विविध वाढीच्या आणि उत्पादनाच्या ज्या क्रिया आहेत त्याच्यावरती विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून या भुरी रोगाचं नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण डिनोकॅप हे बुरशीनाशक 48% किंवा कार्बेंडेन्झिम किंवा हेक्झाकोनाझोल किंवा पॅनकोनाझोल 5 ते 10 ग्रॅम घ्यायचं आहे. यापैकी कुठलं एक ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण तांबडा भोपळा पिकावरती 8 ते 10 दिवसाच्या अंतराने फवारण्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून या भुरी रोगाचा अटकाव आपल्याला करता येईल. त्यानंतर चौथं पीक आहे मित्रांनो वेलवर्गीय, ते म्हणजे तोंडली. तर तोंडली हे पीक ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल मित्रांनो. बहुवार्षिक पीक आहे हे तोंडली, म्हणजे एकदा वेल लावल्यानंतर अनेक वर्ष या तोंडलीपासून आपल्याला उत्पादन मिळतं. ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा, बहुवार्षिक वेलवर्गीय पीक कुठलं असेल तर ते तोंडली आहे. तर या तोंडलीवर पडणाऱ्या किडी आणि रोगांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर तोंडलीवरती फळमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. ही फळमाशी काय करते, तोंडली फळाच्या पृष्ठभागावरती अंडी घालते. त्या अंड्यातून बारीक अळ्या बाहेर येतात आणि त्या अळ्या फळाला लहान छिद्र पाडून आत प्रवेश करतात आणि आतील गरावरती उपजीविका करतात. त्यामुळे गरातून सडला जातो. ह्या ज्या फळमाशी आहे ती त्या गरामध्येच आपली विष्ठा टाकते. अशी फळं सडतात आणि अक्षरशः उत्पादनामध्ये घट येते. म्हणून या फळमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून आपण उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी पहिला उपाय म्हणजे अशी किडलेली जी किंवा फळमाशीग्रस्त जी फळं आहेत ती आपण गोळा करून त्यांचा नायनाट करण्याची आवश्यकता आहे. ती जाळून टाका किंवा जमिनीमध्ये खोल खड्डा खणून ती पूर्ण आपण टाकू शकतो. त्याच पद्धतीने वरील किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच मेलेथिऑन 10 मिली घ्या. ते त्याच्यामध्ये पुन्हा 10 ग्रॅम गूळ टाकायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी मिसळायचं आहे. आणि असे संयुक्त द्रावण म्हणजे गूळ आणि मेलेथिऑनचं द्रावण आपण या तोंडली या वेलीवरती फवारून या फळमाशीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर तोंडलीवरती पडणाऱ्या रोगांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. तर तोंडलीवरती पडणारा प्रमुख रोग हा भुरी आहे. तर मित्रांनो बुरशीजन्य रोग आहे. निश्चितच काय होतं या भुरी रोगामध्ये, तर तोंडली या वेलीची जी पानं आहेत त्याच्या पाठीमागील आणि वरच्या बाजूला पांढरी बुरशी वाढलेली दिसून येते. ही बुरशी नंतर देठ, संपूर्ण झाड आणि फळावर सुद्धा वाढते. निश्चितच पांढरी बुरशी वाढल्यामुळं
पानामध्ये अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावते, झाडाची वाढ, फुलधारणा, फळधारणा यामध्ये सुद्धा निश्चितच दुष्परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून या भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी आपण उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी डिनोकॅप हे बुरशीनाशक 48% तीव्रतेचं 10 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण तोंडली वेलीवरती करून या भुरी रोगाचं नियंत्रण करू शकतो, किंवा हा भुरी रोग आपल्या त्या तोंडली पिकावरती येणार नाही याच्यासाठी ही दक्षता आपण घेऊ शकतो, किंवा याची फवारणी करू शकतो. त्यानंतर दुसरा रोग आहे मित्रांनो तोंडलीवरील, तो म्हणजे केवडा रोग. तर मित्रांनो या रोगामध्ये होतं काय, तर सुरुवातीला पानं जी आहेत ती पिवळी पडतात, नंतर ही पानं वाळून जातात आणि गळून जातात. संपूर्ण झाड पिवळं पडतं. त्याच्यामुळे झाडाच्या वाढीवर, अन्न निर्मितीवर, फुलधारणा, फळधारणा यावरती परिणाम झालेला दिसून येतो. प्रति हेक्टरी झाडांची किंवा या वेलींची संख्या कमी होते. सेडोनोस्पोरा या बुरशीमुळे या केवडा रोगाचा प्रादुर्भाव तोंडली वेलीवरती झालेला दिसून येतो. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी आपण 25 ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण तोंडली वेलीवरती करून या केवडा रोगाचं नियंत्रण करू शकतो, किंवा तो रोग होऊ नये म्हणून आपण अशी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढचं 5वं वेलवर्गीय भाजीपाल्याचं पीक आहे ते म्हणजे काकडी. तर मित्रांनो काकडीमध्ये तृष्णानाशक गुणधर्म असतात. जे पाणी असतं अधिक प्रमाणात, जे थंडावा असतो, त्याच्यामुळे काकडीचं उत्पादन आपल्याकडे अधिक प्रमाणात घेतलं जातं. कच्ची खाण्यासाठी असू द्या, कोशिंबीर असू द्या, किंवा भाजीमध्ये किंवा सॅलड म्हणून सुद्धा या काकडीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर या काकडीवरती पडणाऱ्या रोगांचा आणि किडींचा अभ्यास आपण करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रति हेक्टरी, प्रति गुंठा अधिकाधिक उत्पादन मिळविता येईल. तर सुरुवातीला आपण या काकडीवर पडणाऱ्या किडींचा विचार किंवा किडींचा अभ्यास करणार आहोत. तर पहिली कीड आहे लाल भुंगेरे. तर हे भुंगेरे रंगानं लाल असतात, म्हणून त्याला लाल भुंगेरे असं म्हटलेलं आहे. तर हे भुंगेरे काय करतात, तर काकडी वेलीची जी पानं आहे ती कुरतडून खातात. त्याच्यामुळे निश्चितच पानाला छिद्र पडतात. त्या पानामध्ये जी अन्न निर्मितीची प्रक्रिया होत असते, अन्न तयार होत असतं, ती प्रक्रिया मंदावली जाते आणि निश्चितच झाडाच्या वाढीवरती, फुलधारणा आणि फळधारणा याच्यावरती वाईट परिणाम झालेले दिसून येतात. त्याच पद्धतीने बियांची उगवण झाल्यावरती आपल्याला या किडीचा अधिक प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणून या लाल भुंगेरे या किडीचं नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण या भुंगेऱ्यांना हातांच्या किंवा चिमट्याच्या सहाय्याने वेचून त्यांचा आपण नायनाट करू शकतो. त्याच पद्धतीने या लाल भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येतात 5% निंबोळी अर्काची फवारणी आपण काकडी पिकावरती करून या किडीला अटकाव करू शकतो, किंवा या किडीवरती ती नियंत्रणाची उपाययोजना करू शकते. त्यानंतर दुसरी कीड आहे मित्रांनो काकडीवरील, ती म्हणजे फळमाशी. तर ही फळमाशी काय करते, निश्चितच काकडी फळाच्या पृष्ठभागावरती अंडी घालते. त्या अंड्यातून अळ्या बाहेर येतात, फळामध्ये प्रवेश करतात आणि आतील गरावरती उपजीविका करतात. तसेच या अळ्या त्या फळामध्येच आपली विष्ठा टाकतात. अशी फळं सडली जातात, म्हणजे एकूणच फळाची गुणवत्ता खालावली जाते. अशा फळांना मार्केटमध्ये मागणी राहत नाही आणि निश्चितच उत्पादनामध्ये घट येते. म्हणून या ज्या फळमाशी आहे त्याचं नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण मेलेथॉन हे कीटकनाशक 50% तीव्रतेचं 500 मिली घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 5 किलो गूळ टाकायचा आहे आणि हे दोन्ही जे घटक आहेत ते 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून या द्रावणाची फवारणी काकडी पिकावरती आपण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो निश्चितच बाग स्वच्छ ठेवणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. बागेमध्ये असणारी काडी, कचरा, दसकटं किंवा जे गवताचे ढीग असतात, जी अस्वच्छता असते ती आपण कदापिही त्या ठिकाणी ठेवता कामा नये, तर बाग स्वच्छ ठेवावी. त्याच पद्धतीने या फळमाशीचा प्रादुर्भाव झालेली जी काय म्हणजे किडलेली जी फळं आहेत ती आपण तशीच त्या प्लॉटमध्ये न टाकता त्यांचा आपण नायनाट करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यातीलच किडी पुन्हा पुढच्या पिकावरती प्रादुर्भाव करणार नाहीत. त्याच पद्धतीने रक्षक सापळ्यांचाही आपण वापर करून या फळमाशीचे जे पतंग आहेत ते त्याच्यामध्ये आकर्षित करून घेऊन निश्चितच त्या फळमाशीच्या पुढच्या पिढ्याची जी पैदास आहे आणि त्यामुळे होणारं जे नुकसान आहे ते आपण
रोखू शकतो. रक्षक सापळे आपण बसवायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरी कीड आहे काकडीवरील, ती म्हणजे रस शोषणाऱ्या किडी, ज्याच्यामध्ये आपण मावा, फुलकिडे, पांढरी माशी, फळमाशी आणि लीफ मायनर, ज्याला आपण नागअळी म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव या काकडी पानावरती किंवा पिकावरती झालेला दिसून येतो. तर ही लीफ मायनर ही कीड काय करते, तर काकडीच्या पानाच्या 2 पापुद्रेच्या मधील जी हरित लवक आहेत ती खात खात पुढं सरकते, अशी नागमोडी सरकते. आणि तिचा जो खाल्लेला भाग आहे, ते अन्नद्रव्य खाल्लेला भाग, तो असा सापाप्रमाणे आपल्याला वेडावाकडा दिसू लागतो. म्हणूनच त्याला नागअळी किंवा लीफ मायनर असं म्हटलेलं आहे. निश्चितच त्याच्यामुळं काय होतं, तर पानातील अन्नद्रव्ये खाल्ली जातात, त्याच्यामुळे अशी जी पानं आहेत ती वाळून जातात नंतर. त्यामुळे झाडाच्या वाढीवर, उत्पादनावर आणि एकूणच फळांची गुणवत्ता यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. तसंच मावा आणि फुलकिडे या 2 किडी काय करतात, तर या काकडीच्या पानामधील काकडीच्या शेंड्यामधील रस शोषून घेतात. आपल्या शरीराद्वारे या किडी चिकट द्रव किंवा मधासारखा जो द्रव आहे तो बाहेर फेकतात. त्याच्यावरती काळी बुरशी वाढते, कोळशी नावाचा रोग होतो. निश्चितच पानं, शेंडे जे आहेत ते काळे पडतात. एकूणच झाडाची वाढ, फुलधारणा, फळधारणा आणि एकूणच फळांची गुणवत्ता आणि उत्पादन यामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून मावा आणि फुलकिडे याचे आपण नियंत्रण करण्याची गरज आहे. तसंच पांढरी माशी, तर ही पांढरी माशी सुद्धा काय करते, तर रस शोषणारीच कीड आहे. या काकडीच्या पानामधील रस शोषून घेतला जातो आणि निश्चितच त्याच्यामुळं किंवा ही कीड आपल्या शरीराद्वारे पण चिकटद्रव बाहेर फेकते. त्याच्यावरती काळी बुरशी वाढते आणि काळी बुरशी पानावरती वाढल्यामुळं अन्न निर्मितीची प्रक्रिया मंदावते आणि निश्चितच झाडाची वाढ, उत्पादन यामध्ये घट झालेली दिसून येते. त्यानंतर पुढची कीड आहे काकडीवरील, ती म्हणजे फळमाशी. तरी वरती आपण पाहिलेलंच आहे, आणखीन दिलेलं आहे डबल त्यांनी. तरी फळमाशी सुद्धा काय करते, तर ही काय रस शोषणारी कीड नाही मित्रांनो, परंतु त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये. असो तरी फळमाशी सुद्धा या काकडी पिकावरती पडलेली दिसून येते. तर ही फळमाशी काकडीच्या फळावरती अंडी घालते, पृष्ठभागावरती त्या फळाच्या. त्या अंड्यातून अळ्या बाहेर येतात, फळाला बारीक छिद्र पाडून आत प्रवेश करतात आणि आतील गरावरती आपली उपजीविका करतात आणि त्या गरामध्येच आपली विष्ठा टाकतात. त्याच्यामुळे अशी फळं सडतात किंवा नासतात आणि झाडावरून गळून पडतात. निश्चितच फळांची गुणवत्ता ढासळली जाते, प्रति हेक्टरी उत्पन्न आणि उत्पादनामध्ये घट येते. तर अशा ज्या काही वेगवेगळ्या किडी आहेत रस शोषणाऱ्या, जसं लीफ मायनर आहे, मावा, तुडतुडे, तसंच पांढरी माशी आणि फळमाशी, अशा वेगवेगळ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सायंट्रिनलपोल हे कीटकनाशक 10.26 मिली घ्यायचं आहे किंवा इमिडाक्लोप्रिड हे 4 ग्रॅम कीटकनाशक घ्यायचं आहे. दोन्हीपैकी कुठलंही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण या काकडी पिकावरती करून या वेगवेगळ्या किडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर काकडीवरील रोगांचा आपण विचार करूया मित्रांनो. तर काकडीवरील पहिला रोग आहे तो म्हणजे केवडा रोग. तर हा सुडोमोनास कुबेन्सिस या बुरशीमुळे या केवड्या रोगाचा प्रादुर्भाव काकडी पिकावरती झालेला दिसून येतो. निश्चितच लक्षणाचा जर आपण विचार केला तर निश्चितच काकडीची जी पानं आहेत ती पिवळी पडतात, नंतर ती वाळून जातात आणि गळतात. निश्चितच पानं गळाल्यामुळे अन्न निर्मिती, झाडाची वाढ, फुलधारणा आणि प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये घट येते. निश्चितच या केवडा रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पानाचे देठ, तसं ज्या अशा वेटोळ्या आकाराच्या ज्या बाळ्या असतात आधारासाठी अशा त्या वेलीला तयार झालेल्या, तर ते सुद्धा पिवळे पडतात. म्हणजे एकूणच या सर्व भागावरती या केवड्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. हे भाग पिवळे होतात. साधारणतः दमट हवामान या केवडा रोगासाठी अनुकूल असतं. म्हणून या रोगासाठी आपण उपाययोजनाही तितक्याच प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी मॅन्कोजेब हे बुरशीनाशक 0.25% किंवा मेटेलेक्झिलियम झेड 72 हे 0.25% किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 0.25% किंवा अधिक डिनोकॅप 0.1% अधिक त्याच्यामध्ये स्टिकर म्हणजे चिकट द्रव 0.1% टाकायचा आहे आणि त्याची 10 दिवसाच्या अंतराने आपण या काकडी पिकावरती फवारणी करून या केवड्या रोगाचं नियंत्रण
करू शकतो. त्यानंतर दुसरा रोग आहे मित्रांनो काकडी पिकावरील, तो म्हणजे भुरी रोग. त्या भुरी रोगामध्ये काय होतं तर हा बुरशीजन्य रोग आहे मित्रांनो. इरिमिफी स्पे या बुरशीमुळे या भुरी रोगाचा प्रादुर्भाव काकडी पिकावरती झालेला दिसून येतो. निश्चितच लक्षणाचा जर आपण विचार केला तर पानावरती पांढरी बुरशी वाढलेली दिसून येते. पानाच्या खालील बाजूला आणि खूपच प्रादुर्भाव झाला तर संपूर्ण वेलीवरती, देठावरती आणि फळावरती सुद्धा ही पांढरी बुरशी वाढते. अक्षरशः वेल वाळून गेलेली दिसून येते आपल्याला. म्हणून या किडीचं नियंत्रण या भुरी रोगाचं नियंत्रण आपण प्रभावीपणे करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून उत्पादनामध्ये घट येणार नाही. त्याच्यासाठी आपण वर केवढा रोगाला ज्या उपाययोजना पाहिलेल्या आहेत त्याच उपाययोजना करायच्या आहेत. म्हणजेच एकूणच मॅन्कोजेब 0.25% किंवा मेटेलेक्झिल MZ 72 हेही 0.25% किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 0.35%, म्हणजे या तिन्ही बुरशीनाशकापैकी कुठलेही बुरशीनाशक आपण घेऊ शकतो. आणि त्याच्या जोडीला डिनोकॅप 0.1% घ्यायचा आहे आणि त्याच्या जोडीला स्टिकर आपण 0.1% या म्हणजे प्रति 10 लिटर पाण्यामध्ये हे सर्व मिसळून या संयुक्त बुरशीनाशकाची फवारणी आपण काकडी वेलीवरती करून भुरी रोग आटोक्यात आणू शकतो किंवा त्यावरती हा प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढचं वेलवर्गीय पीक आहे ते म्हणजे कलिंगड, ज्याला आपण टरबूज असंही म्हणतो. तर मित्रांनो हेही ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाईल, कलिंगड हे पीक कुठल्या पिकामध्ये मोडतं, ज्याचे ते भाजीपाला आणि त्याच्यातील वेलवर्गीय पीक आहे. आपल्याला वाटतं कलिंगड हे फळवर्गीय पीक आहे किंवा फळझाड आहे, परंतु तसं नाही, वेलवर्गीय पिकामध्ये मोडतं. ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा. तर या कलिंगडावर पडणाऱ्या किडी आणि रोगांचा आपण या ठिकाणी आज विचार करणार आहोत. तर कलिंगडावरती पडणारी पहिली कीड आहे ती म्हणजे नागअळी, जिला इंग्रजीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये लीफ मायनर असं म्हटलं जातं. तर ही नागअळी काय करते तर कलिंगडाच्या पानाच्या 2 पापुद्र्यामधील हरित लवक खात खात अशी पुढं नागमोडी आकाराने ती सरकते. आणि तो सरकलेला जो भाग आहे पाठीमागं तर तो आपल्याला सापाप्रमाणे असा वेटोळा दिसू लागतो, म्हणून त्याला नागअळी असं म्हटलेलं आहे. तरी मित्रांनो ही नागअळी अत्यंत सूक्ष्म असते. आपल्या सुईचं जे टोक असतं इतकी ती लहान असते, पांढऱ्या आणि थोडीशी पोपटी रंगाची असते, हिरवट पोपटी रंगाची, आणि ती 2 पापुद्रेच्या मधील हरित लवक खात खात पुढं सरकते, म्हणून तिला नागअळी असं म्हटलेलं आहे. तर या नागअळीमुळं काय होतं तर पानं ही आपल्याला पांढरी झालेली संपूर्ण दिसतात, जे पूर्ण त्या पानावरती वेटोळं घालत सगळी हरित लवक ती खाते. अशी पानं नंतर वाळून जातात. त्याच्यामुळे पानाची गुणवत्ता खालावली जाते. त्याच्यामुळे अन्न निर्मिती, झाडाची वाढ, फुलधारणा, फळधारणा, फळांची गुणवत्ता यावरती विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून या नागअळीचं नियंत्रण करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आपण सायपरमेथ्रिन हे कीटकनाशक 5 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण या कलिंगड या वेलवर्गीय पिकावरती फवारणी करायची आहे. त्याच पद्धतीने 4% निंबोळी अर्क याची फवारणी करून या नागअळीचं आपण नियंत्रण करू शकतो किंवा या नागअळीवरती ती प्रभावी उपाययोजना किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरू शकते. त्यानंतर दुसरी कीड आहे कलिंगडावरील ती म्हणजे लाल भुंगेरे. तर हे लाल भुंगेरे रंगानं लाल असतात, म्हणून त्याला लाल भुंगेरे असं म्हटलेलं आहे. तर हे भुंगेरे काय करतात तर उगवून आलेले जे कोंब आहेत त्या कलिंगडाची जी रोपं आहे छोटी तर त्याचे शेंडे खाऊन फस्त करतात. आळे आणि भुंगेरे दोन्हीपासून या कलिंगडाला नुकसान पोचतं. तसंच कोळी पानं जी आहेत तर त्याचा भाग सुद्धा हे कुरतडून खात असतात. त्याच्यामुळे पानाची गुणवत्ता, एकूणच झाडाची वाढ, अन्न निर्मिती आणि उत्पादन यामध्ये घट झालेली दिसून येते. म्हणून या लाल भुंगेरेचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे लाल भुंगेरे दिसतात हाताच्या किंवा चिमट्याच्या साहाय्याने आपण गोळा करून ते कीटकनाशक मिश्रित पाण्यामध्ये टाकून त्यांचा नायनाट करू शकतो. त्याच पद्धतीने तिसरी कीड आहे कलिंगडावरील ती म्हणजे फळमाशी. तर ही फळमाशी काय करते मित्रांनो तर कलिंगडाच्या फळाच्या पृष्ठभागावरती अंडी घालते. त्या अंड्यातून लहान लहान अळ्या बाहेर येतात आणि त्या अळ्या कलिंगडाच्या फळाला लहान छिद्र पाडून आत प्रवेश करतात. गरावरती किंवा आतील गर खातात, त्यावरती उपजीविका करतात आणि आतच आपली विष्ठा टाकतात. त्याच्यामुळे अशी फळं जी आहेत ती सडतात आणि निश्चितच फळं सडल्यामुळं फळांची गुणवत्ता ढासळली
जाते, अशी जी कलिंगड आहे ती सडतात आणि उत्पादनामध्ये घट येते. म्हणून या फळमाशी या किडीचं नियंत्रणही करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मेलेथॉन हे कीटकनाशक 50% तीव्रतेचं 500 मिली घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 5 किलो गूळ टाकायचा आहे आणि हे दोन्हीही आपण 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या द्रावणाची आपण कलिंगड पिकावरती फवारणी करायची आहे. तसंच फळमाशी म्हटल्यानंतर आपण बाग स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. काडी कचरा, दसकटं किंवा त्या बागेमध्ये इतरत्र जे काही सगळं अस्ताव्यस्त पडलेला जे रॉ मटेरियल आहे तर तेही आपण न ठेवता बाग स्वच्छ ठेवली पाहिजे. तसंच फळमाशीचा प्रादुर्भाव झालेली जी फळं आहेत ती बागेमध्ये, बांधावरती इतरत्र न टाकता त्यांना आपण जमिनीमध्ये खोल खड्डा करून किंवा जाळून त्या फळांचा नायनाट करणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढील पिकावरती त्या फळमाशी या किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यानंतर मित्रांनो, या कलिंगडावरील चौथी कीड आहे ती म्हणजे मावा. तर आपणाला माहितीच आहे किंवा आता सुरुवातीलाच म्हटलं होतं, हे प्रकरण म्हणजे तेच सगळे घटक आहेत किंवा त्याच किडी आहेत, तेच रोग आहेत. म्हणून आपण हे प्रकरण शेवटी ठेवलं होतं. ह्यातला बराचसा भागही घेतला होता, तरी आपली उजळणी चालू आहे. तर निश्चितच तुम्हाला म्हटलं होतं, मला सुद्धा या ठिकाणी शिकवताना आणि तुम्हालाही शिकताना थोडंसं बोर होईल, कारण त्याच किडी आहेत, तेच नुकसान आहे आणि त्याच उपाययोजना आहेत. म्हणून आपण जे एक या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तर पाहूया, तर मावा कीड ही सुद्धा कलिंगडावरती पडते. तर ही कीड काय करते मित्रांनो, तर या कलिंगडाचे जे शेंडे आहेत, पानं आहेत, पानांची देठं आहेत, याच्यातील रस शोषून घेते आणि रस शोषताना ती आपल्या शरीरातून नंतर चिकटद्रव बाहेर फेकते, मधासारखा तो चिकटद्रव. त्याच्यावरती काळी बुरशी वाढते, कोळशी नावाचा रोग होतो. म्हणजेच पानं जी आहेत, पानांची देठं आणि कलिंगडाचे जे शेंडे आहेत झाडाचे वेलीचे, ते काळे पडतात आणि निश्चितच झाडाची वाढ, पानं काळी पडल्यामुळं अन्न निर्मिती, गर्भग्रहण प्रक्रिया याच्यावरती परिणाम होतो आणि निश्चितच फुलधारणा, फळधारणा, फळांची वाढ यावरती सुद्धा विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून या मावा किडीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ऑक्सिडिमेटॉन मिथाईल हे 10 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून कलिंगड वेलीवरती त्याची आपण फवारणी करून या किडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, 5वी कीड आहे कलिंगडावरची म्हणजे लाल कोळी. तर ही लाल कोळी कलिंगड पिकामधील रस शोषून घेते. रंगानं ती लाल आहे म्हणून तिला लाल कोळी असं म्हटलेलं आहे. निश्चितच पानाच्या खालच्या बाजूला राहते आणि खालच्या बाजूला राहून पानातील रस शोषते. त्यामुळे अशी पानं वेडीवाकडी होतात, अशी चुरडल्यासारखी, चुरडामुरडा झाल्यासारखी होतात, जे एकूणच अन्नद्रव्य वाया जातात. त्याच्यामुळे पानं खडतात, शेंड्या खडतात, झाडाच्या वाढीवरती, अन्न निर्मितीवरती, फुलधारणेवरती, फळधारणेवरती आणि फळांच्या वाढीवरती वाईट परिणाम झालेले दिसून येतात. उत्पादनामध्ये घट येते. म्हणून या लाल कोळी या किडीचं नियंत्रण करणंही गरजेचं आहे. त्याच्यासाठी कोळीनाशक हे डिनोकॅप आपण 10 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कलिंगड वेलीवरती करून या किडीचं नियंत्रण करू शकतो. किंवा गंधक जे आहे पाण्यात मिसळणारं, ते 20 ग्रॅम घ्यायचं आहे. तेही आपण 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याचीही फवारणी आपण या कलिंगड वेलीवरती करून या लाल कोळीने या किडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, 6वी कीड आहे कलिंगडावरील, ती म्हणजे फुलकिडे. तर हे फुलकिडे काय करतात, तर प्रामुख्याने रस शोषून घेतात. कलिंगडाच्या पानाच्या पाठीमागे राहून थोडीशी अशी पानाला इजा करतात किंवा ओरखडे ओढतात आणि त्याच्यातून रस शोषून घेतात आणि तो ओरखडे ओढलेला भाग नंतर वाळून जातो, पांढरा पडतो आणि त्या ठिकाणी ठिपके पडतात आणि निश्चितच पानाची गुणवत्ता ढासळली जाते आणि त्याच्यामुळे पानावरती पांढरे ठिपकेही पडतात. अन्न निर्मिती, झाडाची वाढ आणि उत्पादन असे आपल्याला एकूणच विपरीत परिणाम झालेले दिसून येतात. म्हणून या फुलकिडीच्या नियंत्रणासाठी आपण डायमेथोएट हे कीटकनाशक 12 मिली घ्यायचं आहे. ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कलिंगड वेलीवरती करून या फुलकिडीचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, या कलिंगडावरती पडणाऱ्या रोगांचा विचार आपण थोडक्यात करूया. पहिला रोग आहे केवडा. तर मित्रांनो, हेही लक्षात ठेवा, सर्व वेलवर्गीय पिकावरती पडणारा प्रमुख रोग हा केवडा आहे. त्यानंतर भुरी रोगही पडतो. तर या केवडा रोग हा सुडोपेरोनोस्पोरा कुबेन्सिस या बुरशीमुळे होतो.
निश्चितच काय होतं या रोगामध्ये तर आर्द्रयुक्त किंवा दमट हवामान असेल तर अधिक प्रादुर्भाव या रोगाचा कलिंगड वेलीवरती झालेला दिसून येतो. तर या केवढा रोगामध्ये काय होतं तर पानांचे जे देठ आहेत, पानं आहेत ते पिवळी पडतात आणि खूपच प्रादुर्भाव झाला तर शेंडे अक्षरशः पिवळे पडलेलेही दिसून येतात आपल्याला. त्याच्यामुळे भुरकट रंगाचे ठिपकेही पानाच्या खालील बाजूला पडलेले दिसून येतात आणि निश्चितच आपल्याला झाडाच्या वाढीवरती, उत्पादनावरती परिणाम झालेला दिसून येतो. तर त्यावरती उपाययोजनाही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी बियाण्याला आपण मेटॅलेक्झिल 35% या बुरशीनाशकाची प्रति ग्रॅम 6 ते 7 ग्रॅम एवढ्या प्रमाणात बीज प्रक्रिया करायची आहे किंवा मॅन्कोझेब किंवा क्लोरोथॅलोनिल किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड यापैकी कुठलेही बुरशीनाशक 25 ग्रॅम घेऊन ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण कलिंगड वेलीवरती फवारणी करू शकतो. त्याच पद्धतीने आपण मेटॅलेक्झिल MZ72 हे 25 ग्रॅम घेऊन 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची आपण कलिंगड वेलीवरती फवारणी करू शकतो किंवा फॅसिटिल हे 20 ग्रॅम घ्या किंवा किंवा तेही आपण 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करू शकतो किंवा अझोक्झिस्ट्रॉबिन हेही बुरशीनाशक 10 ग्रॅम घेऊन तेही 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण कलिंगड वेलीवरती करू शकतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. तर आज आपण या वेलवर्गीय पिकामध्ये निश्चितच कलिंगड, त्यानंतर तांबडा भोपळा आणि इतरही काकडी अशी पिकं पाहिलेली आहेत. तर वेळ होतोय, नंतर व्हिडिओ अपलोड होत नाही मित्रांनो. आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेला भाग पुढील तासाला पाहूया. धन्यवाद.